स्वर्गभूमी कोकण, डोंगरदऱ्याने नटलेली, पानाफुलांनी सजलेली, निसर्गात, दगडात, सृष्टीच्या कणाकणात देवाचे रूप पाहणारी माणसं इथं राहतात. कोकणी माणसाचा स्वभावच असा आहे की पूर्वापार चालत आलेल्या परंपरा म्हणजेच आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद आहे असं समजून तो त्या मनापासून साजऱ्या करतो. दिवाळीच्या सुरुवातीला असणारी वसुबारस असो किंवा दिवाळीच्या शेवटी असणारी वाघबारस, प्रत्येक सणाचे, उत्सवाचे आपले एक महत्त्व आहे. ज्याप्रमाणे वसुबारस म्हणजे गायीची पूजा, त्याचप्रमाणे वाघबारस म्हणजे वाघाची पूजा. आता ही पूजा का करायची किंवा यामागचा इतिहास काय, समजून घेऊया. चला तर मग करायची सुरुवात. तुलसी विवाहाच्या दिवशी दुपारी नेहमीच्या ठिकाणी सर्वजण एकत्र जमतात व त्या दिवशी लागणारे सर्व साहित्य गोळा करतात. लहान थोर मंडळी, पोरटोरं अगदी झाडून सगळे येतात बरं का. नदीच्या किनारी जंगलात साफसफाई करून गोठण तयार केली जाते. प्रथेप्रमाणे देवाची पूजा करून तांदळाच्या पिठाचे वाघवाघीण तयार केले जातात. मुलांमधील एकाला वाघ तर दुसऱ्याला वाघीण बनवून त्यांना रंग लावून सजवले जाते. यासाठी लागणारा सर्व नैवेद्य हा जंगलातच तयार करतात. नैवेद्य तयार झाल्यानंतर वाघवाघीण सजवून त्यांच्या हातात तयार केलेला नैवेद्य देऊन त्यांना गोठणीभोवती पळवले जाते. 5व्या फेरीनंतर मात्र खरी धमाल सुरू होते. हातातला नैवेद्य संपल्यानंतर वाघवाघीण धूम ठोकतात आणि त्यांच्या मागून